प्रभाग क्रमांक 21 मधून निर्मल भंडारी यांच्या माध्यमातून सुभाष रोड ब्रह्मशील वाडी येथे बुद्ध विहाराचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, जिथे बुद्धांचे विचार तिथेच शांततेचा विस्तार, या तत्वाचं अनुसरण करणारे प्रभाग क्रमांक 21 मधील समाजसेवक निर्मल भंडारी यांनी जगामध्ये युद्ध नको परंतु बुद्ध हवा या विचाराची प्रेरणेचे अनुसरण करत त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांसाठी प्रभागामध्ये एक नव्हे तर अनेक प्रकारचे आरोग्य शिबिर, शासनाच्या योजनेचे शिबिर असे अनेक कार्य प्रभागामध्ये त्यांच्या माध्यमातून होत असतात। त्यामध्ये ते एक नव्हे तर अनेकांना मदतीचा हात देऊन त्या कार्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसून एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे हे समाज कार्य करत असतात, असे निष्ठावंत प्रबळ कार्यकर्ते निर्मल भंडारी यांनी आपल्या सेवेतून प्रभागामध्ये दिवाळी निमित्त फराळ वाटप करत असताना तेथील नागरिकांशी संवाद साधत नागरिकांचं म्हणणं होतं की आमच्या येथे देखील आपल्या माध्यमातून एक छोटेसे बुद्ध विहार हे झाले पाहिजे। याचीच मागणी आम्ही पूर्ण करत हीच प्रस्तावना घेऊन त्यांनी आमदार राहुल ढिकले यांच्याशी भेट घेऊन या विषयावरती चर्चा करत, राहुल भाऊ तुमच्या सहमतीने व सहकार्याने मी माझ्या स्वखर्चाने तेथील प्रभागातील नागरिकांसाठी एक छोटीशी बुद्ध विहार बांधून देण्याची मागणी होती ती पूर्ण करू इच्छितो। याचीच परवानगी भेटत आम्हाला आमदार राहुल ढिकले यांच्या सहमतीने आपल्या कार्याचा ठसा उमटवत आपल्या कार्यात नेहमीच तत्पर आणि अग्रेसर असून प्रभागातील जनसामान्य लोकांचा आशीर्वाद घेऊन हे समाज कार्य करत नागरिकांचे शब्द पूर्ण करत बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा हा थाटामाटात होत असून या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रभागातील नागरिकांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, माजी नगरसेवक हरीश भडांगे, अरुण गिरजे, रामबाबा, भारत निकम, समीर शेख, आकाश भालेराव, कन्नू ताजने, सचिन भालेराव, श्रीधर त्रिभुवन, बाबा सदाफुले, नैना वाघ, पठारे, संघपती, किरणमल, धाडीवार, लालाभाऊ लुणावत, गिरीश शहा, पिंटू शेठ कर्नावट, विनाय, राजाभाऊ वानखेडे, भंडारी, मनीष शहा, परेश शहा, नितीन जगळे, दिलीप जगता, सुनील बेदमुता, डॉक्टर राजेंद्र मंडलीचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी ब्रह्मशीलवाडी येथे निर्मल शेठ भंडारी यांच्या सौजन्याने या ठिकाणी विहार होत आहे। तर आमचं सर्व महिला मंडळाकडून त्यांचं खूप हार्दिक स्वागत आहे आणि असेच त्यांना आम्ही विहार होईपर्यंत त्यांच्या पाठीशी राहू। तर ते म्हणाल त्यांच्या कुठल्याही गोष्टीला अडचण येणार नाही, शब्द देऊन आमचे महिला मंडळ पूर्ण वाडी ते निर्मल भाऊच्या पाठीमागे राहणार आहे, त्याची काळजी नसावी। प्रज्ञाशील करुणा ज्यांनी आपल्या मानवाला बहाल केलेली आहे त्या विचाराचे नावाने निर्मळ आहे, परंतु मनाने देखील निर्मळ, धनाने तर आहेच असे आपल्याचे सर्वांचे सुपरिचित, सर्वांना मदतीचा हात देणारे निर्मलजी भंडारी यांचं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं जैन मुनीच्या आणि धम्म विचाराच्या मार्गानं, शांततेच्या मार्गानं धम्म कसा असावा याचं महामानवाला ज्ञान देण्याच्या साठी या ठिकाणी या आंबेडकरी विचाराला बुद्ध संस्कार देण्याचं संस्कार केंद्र निश्चितच बनेल असं या ठिकाणी मी ग्वाही देतो। या ठिकाणचा थोडासा पार्श्व इतिहास जर बघितला आपण तर मी सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण विभागामध्ये आज ब्रह्मशीलवाडीमध्ये भूमिपूजन झालेलं आहे बुद्ध विहाराचं। त्याकरिता मी निर्मल भंडारी यांचं खूप खूप आभारी आहोत का गेल्या 25-30 वर्षापासून हे काम रखडे पडलेलं होतं। किती नगरसेवक आले गेले परंतु आजपर्यंत कोणी हे काम केलं नाही। मागच्या 9 वर्षापूर्वी आम्ही करणार होतो, परंतु काय लोकांच्या मतामुळे ते राहून गेलं, परंतु आज चांगली संधी मिळालेली आहे आणि भंडारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे का हे लवकरात लवकर काम उभं करण्यात येईल। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम। जेव्हा मी दिवाळीच्या फराळ वाटपासाठी जेव्हा इथे आलो ब्रह्मशीलवाडीमध्ये, तेव्हा असं निदर्शन आलं का ही वास्तू
जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून ही जागा अशी आहे, पडीत आहे. तर सगळ्या नागरिकांनी आणि बंधू आणि बहिणींनी मला विनंती केली की बा या वास्तूमध्ये जर आपण बुद्ध विहार लवकरात लवकर तयार केला तर आमची एक चांगली धार्मिक इथे कार्यक्रम आमचे होत राहतील. आम्हाला बुद्ध वंदना करण्यासाठी जागा जवळ नाही आहे, तर आमच्या धार्मिक कार्यामध्ये व्यत्यय येतात. तर म्हटलं त्यांनी सगळ्यांनी विनंती केली. मग लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी राहुल भाऊंकडे विनंती पण केली. ते म्हणे आपण लवकरात लवकर करू. पण जेव्हा निदर्शनाला का वेळ न दडवता आपण लवकरात लवकर हे कार्य संपूर्ण करू म्हणून आज भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे बर्मशिलवाडीमध्ये ठेवलेला आहे आणि तो संपन्न पण झाला चांगल्या रीतीने. सगळे नागरिक आणि सगळे नेते मंडळी इथे आलेली होती आणि चांगल्या परीने हा कार्यक्रम संपन्न झाला. वास्तूमध्ये सगळ्या प्रकारची सुखसुविधा असणार आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे आणि जवळजवळ 2 गुंठे ही जागा असल्यामुळे वास्तू भव्य आणि दिव्य स्वरूपाची ही तयार झाल्यानंतर दिसणार आहे. आणि आजूबाजूनही मी तर म्हणतो जवळच्या 3-4 मागच्या त्या एरियातल्याही इथे मानवंदना म्हणा, त्यांची धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे पार पडण्यात येतील लवकरात लवकर आणि सगळे नागरिक इथे खुश असतील. धार्मिक सलोखा हा पण जपण्याचा इथे प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टी व निर्मल भंडारी तर्फे करण्यात आलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.